नमस्कार मंडळी. आज आमच्या घरी 2 छोटे मेंबर आलेत. ते कोणते मी पुढे सांगतेच, पण त्या अगोदर ऑफिसवरून जाताना या सनसेटनी ना माझं मनच वेधून घेतलं. आणि घरी आल्यानंतर मी सगळ्यात पहिले पार्थला टेरेसवर घेऊन त्याला सनसेट दाखवला आणि त्याचे 2-3 फोटोशूट पण केले. सनसेट बघून पार्थ पण खुश झाला. आता आज बाजारला गेल्यानंतर पार्थच्या बाबांनी आम्हाला पाणीपुरी पार्सल आणली होती. छान अशी पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर त्यांनी लगेच बाजार सोडायला घेतला. ऑफिसवरून आल्यानंतर दररोजचे तर कामं असतातच, पण असं आठवडे बाजार आल्यानंतर ते एक्स्ट्राचं काम वाढतं. पण पार्थचे बाबा आणि बाई मलाही मदत करतात. आणि माझ्या पार्थची पण अशी मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते. आता स्वयंपाक साईडला ठेवला आणि सगळ्यात पहिले या दोघांना पालेभाज्या निवडायला मी पण मदत केली. सगळ्यांनी मिळून काम केलं की इतक्यात होतं ना. भाजीपाला निवडता निवडता मला समोरून घोसाळ्यांच्या भज्यांची फर्माईश आली. सकाळचा पण थोडाफार स्वयंपाक होता, त्यात पाणीपुरी खाल्लेली. मग मी विचार केला, चला मस्तपैकी घोसाळीची भजी आणि कुरडई करू. त्यासाठी मस्तपैकी असे राऊंड शेपमध्ये घोसाळी चिरून घेतली. एकीकडे मस्त असा लसूण आणि हिरवी मिरची याचं मिक्सरमध्ये बारीक मिश्रण करून घेतलं आणि साईडला कोथिंबीर थोडीशी चिरून घेतली. नंतर छान अशी घोसाळी धुवून घेतली. आमच्याकडे याला गिलकं पण म्हणतात. नंतर परत विचार केला की फक्त भजे कुरडई करून चालणार नाही. मग बाईसाठी एक गरम गरम ज्वारीची भाकरी टाकली आणि सोबतच सकाळची भाजी तव्यावर गरम करून घेतली. आणि हे सगळं आवरूपर्यंत ना आमच्या जेवणाचा टाईम झालाच होता. मग जेवणाच्या टायमिंगच्या 5 मिनिटं अगोदर मी भजे करायला घेतले, कारण गरम गरमच भजी छान लागतात. त्यासाठी मी बेसन पिठामध्ये हळद, धने पावडर, जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि ते सगळं मस्त मिक्स करून घेतलं. आता मस्त भज्यांसाठी डाळीचं पीठ एकीकडे खलवून ठेवलं आणि दुसरीकडे गॅसवर कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं. तेलाचं प्रमाण मी थोडंच घेतलं होतं, कारण आमच्या घरात जास्त तेलकट पण चालत नाही. तेल तापल्यानंतर सगळ्यात पहिले कुरडई तळून घेतली. आमच्याकडे याला गव्हाच्या कुरडया म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. माझ्या पार्थचा हा फेवरेट आयटम आहे. कुरडई तळून झाल्यानंतर मी भजे करायला घेतली. डाळीच्या पिठामध्ये मी धुवून घेतलेले घोसाळ्याचे काप मिक्स केलेत आणि आता आपले मस्तपैकी क्रिप्सी घोसाळ्याची भजी तयार आहेत. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. गरम गरम भज्यांचा आस्वाद घेत आम्ही सगळ्यांनी सोबत जेवणं केलेत आणि जेवण झाल्यानंतर मी स्वयंपाकाचे आणि जेवणाचे सगळे भांडे छानपैकी धुवून घेतलेत. सोबतच किचन ओटा पण आवरून घेतला, कारण सकाळी मला ऑफिसमुळे टाईम भेटत नाही. आणि आता उद्या एकादशी, तर बाईला साबुदाणा भिजत घातला. आणि हे 2 छोटे छोटे आमचे घरातले नवीन मेंबर आहेत. आमचं जेवण झाल्यानंतर त्यांना पण मी त्यांचा खाऊ दिला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.